रांजणगाव येथील MEPL कंपनीने केलेले प्रदूषण पाहून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचा पारा चढला। शेतकऱ्यांसमोरच कोल्हेंनी अधिकाऱ्याला सुनावलं, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। जर हे प्रदूषित पाणी तुम्हाला नाही चालणार तर मग शेतकऱ्याने का सहन करायचं? कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येते। यामुळे आसपासच्या गावातील पाण्यात धोकादायक घटक मोठ्या प्रमाणात आढळत आहेत। नेमकं घडले काय ते सविस्तर पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। पिढ्या बर्बाद होतात, ही शेती बर्बाद होती, आतल्या कॅन्सरचे पेशंट्स होतात, किडनी स्टोन येतात ना, याचा थोडा तरी माणुसकीच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी। आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे, आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे। तर हे पाणी जर आपल्या उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे? मला सांगा, हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला? जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी का सहन करायचं? हे भ्रष्टाचारी साहेब, हे तुम्हाला चालणारे पाणी घरात असलं तर कृषी प्रधान देश नाही राहिला, भारत रसायन प्रधान। हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग ही माणसं राहत ना तिकडं। तुम्ही तोंडावर गोड करून सांगता मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून। 50% लोकांना कॅन्सर अरे हा सूर्य, हे जर तुमचं एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावा ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला। तुमचं कन्फर्म आहे MEPL चं पाणी आहे? हो कन्फर्म आहे। ऑन रेकॉर्ड देणार, ऑन रेकॉर्ड देणार, ऑन रेकॉर्ड देणार हे MEPL चं पाणी ऑन रेकॉर्ड देणार। आजच घ्या, तुमची जबाबदारी। MEPL झिरो डिस्चार्ज कंपनी और दे आर अलाउड टू म्हणणं MEPL चं पाणी MEPL चं पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे। तुम्ही सगळ्यांसमोर बोललं, मला ऑन रेकॉर्ड पाहिजे, लिहून घ्या पाहिजे। तुम्ही हे लेखी देत असाल पाणी हे जर तुमचं एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ऑपरेट करणारा अधिकारी सांगत असेल झिरो डिस्चार्जचं वरचं टाटा बॅटरीचं किती पाणी खाली सोडतंय? CETP येतच नाही। टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं? हे उत्तर द्या ना, दुसऱ्या काय टाकायचं बोलताय तुम्ही? कुरकुरे पेप्सिकोचं किती पाणी खाली येतं? आता याच्यामध्ये सॉल्ट आहे, सॉल्ट कुठून येतात? का झोपा काढता तुम्ही? माझ्याकडे साहेब फक्त CETP ऑपरेशन आहे। तुम्ही CETP ऑपरेशन करता, फक्त एकाच कंपनीचं पाणी येतं साहेब। तुम्ही राजीनामा द्या, आमची शेती करा। MPCB नाही ना सर, बाकी MPCB काय बिल राजासारखा बोलतोय अधिकारी का भीतर CETP बरोबर चालत नाही, CETP बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे? सेम डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या तुमचा। CETPचा एफिशियन्सी रिपोर्ट मला हवा, ठीक आहे? यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।